नमस्ते. मी विद्यामंदिर संस्थेचा अध्यक्ष भूषण जयंत बुमकर, राहणार वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. 2/7/2021 पासून मी अध्यक्ष म्हणून ह्या संस्थेचं मी कामकाज पाहत आहे. हे कामकाज पाहत असताना 2/7/21 मध्ये विद्यामंदिर संस्थेची मीटिंग होऊन अध्यक्ष म्हणून माझी निवड एकमताने करण्यात आल्यानंतर तसा चेंज रिपोर्ट माननीय धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्या न्यायालयात 21 मध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आणि दाखल करण्यात आल्यानंतर आमच्याच विद्यामंदिर संस्थेची संचालिका श्रीमती जयश्री एकनाथ सोपल यांना वैरागच्याच सदस्य रहिवासियांनी हाताशी धरून अरुण भगवान सावंत, भारत भीमाशंकर मठपती, सुहास रमेश बंड, हमीद लतीफ चौधरी, लक्ष्मण शिवाजीराव जगताप, अशोक गुरुनाथ वर्धाने यांनी जयश्री सोपल यांना हाताशी धरून पॅरलल चेंज रिपोर्ट हा बनावट कागदपत्राच्या आधारे तयार केला. बनावट कागदपत्रे तयार करताना त्यांनी खोटे प्रोसिडिंग तयार केले, खोटे नोटिसा काढल्या, खोट्या अजेंडा वही दाखवल्या, मीटिंगचा इतिवृत्तांत इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करून आणि माननीय धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्या न्यायालयात 2022 रोजी हे सर्व खोटे कागदपत्रे व चेंज रिपोर्ट हा सबमिट केला. आणि ह्या सबमिट केलेल्या चेंज रिपोर्टमध्ये यात जयश्री एकनाथ सोपल ह्या अध्यक्ष म्हणून आणि अरुण भगवान सावंत हा सचिव म्हणून आणि इतर हे सदस्य म्हणून 15/9/2018 पासून यांना परिशिष्ट 1 वर घ्यावं असा चेंज रिपोर्ट त्यांनी बनावट दाखल केला. हे दाखल करताना जर बघितलं तर जयश्री एकनाथ सोपल ह्या फक्त विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त आहेत आणि इतर जे बाकीचे 6 लोक आहेत यांचा संस्थेची कसलाही संबंध नाही किंवा हे संस्थेचे साधे सदस्यसुद्धा नाही आहेत. असं हाताशी धरून हा बनावट चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे. मग ह्या चेंज रिपोर्टच्या विरोधात मी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिली, कारण हा मॅटर घडला सोलापूरच्या कार्यक्षेत्रामध्ये. त्याच्यामुळं पहिली तक्रार मी सदर बाजार पोलीस स्टेशनला दिली. तिथं दखल न घेतल्यामुळे मी सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आणि दाखल केल्यानंतर 1 डिसेंबर 2022ला दाखल केली. दाखल केल्यानंतर ह्या मॅटरमध्ये माझी समक्ष तपास होऊन साक्ष नोंदवण्यात आली. त्याच्यानंतर माननीय ॲडव्होकेट PB लोंढे पाटील यांचा युक्तिवाद ऐकून मेहरबान सोलापूर येथील न्यायालय माननीय विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी याच्या विरुद्ध चौकशीचे आदेश सदर बाजार पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीनं हा सर्व मॅटर दाखल करण्यात आलेला आहे.